हॅलो स्टुडंट्स, वेलकम आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एमकी. स्टुडंट्स पहा, आता आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहे ज्याचं नाव आहे MSCT अँड नीट प्रो सिरीज. ऍक्च्युली जी आपली एंट्रन्सची बॅच असते ती बॅच आपण या सिरीजच्या अंडर कंडक्ट करणार आहे ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक. या कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळं जी आपली एंट्रन्सची बॅच असते, जी मी सीईटी साठी आणि नीट साठी जी सेपरेट कंडक्ट करत असतो, ती बॅच आपण MSCT नीट प्रो सिरीज या हेड खाली सुरू करणार आहे. अँड वी आर टार्गेटिंग अवर एक्झाम MSCT 2021 and NEET 2021. Okay, we are not talking about 2020. आपण बोलून आलो 2021 बद्दल. तर या सिरीज मध्ये आपण CET 2021 ही एक्झाम आणि NEET 2021 ही एक्झाम, या एक्झामला आपण टार्गेट करणार आहे. टार्गेट करणार आहे म्हणजे काय करणार आहे, तर आपण त्या एक्झाम मध्ये ज्या एक्झाम साठी येणारे जे क्वेश्चन्स असतील त्याची आपण प्रिपरेशन करणार आहे. ओके, आता या सिरीज मध्ये काय आहे, ही सिरीज तेव्हा तेव्हा येत जाईल जेव्हा जेव्हा तुमचा तो कॉन्झिक्युटिव्ह युनिट झालेला असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या विथ रिस्पेक्ट टू कुठले कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, कुठले कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, याच्याशी संबंधित क्वेश्चन्स या सिरीज मध्ये राहतील. म्हणजे जसा तुमचा स्टेट बोर्डचा युनिट होत जाईल तसा तसा तुम्हाला या सिरीजचे पण व्हिडिओ लेक्चर येत जाईल. आता बघा, आता तुम्हाला यासाठी प्रिपेअर करताना एक फिक्स कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. पाठ आता समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल यू आर प्रिपेरिंग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, यू आर प्रिपेरिंग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करत आहे. सगळ्यात पहिले जी मी तुम्हाला स्टेट बोर्डची थिअरी जी शिकवलेली आहे माझ्या रेग्युलर लेक्चर्स मध्ये, ते लेक्चर्स तुम्हाला पूर्ण क्लिअर करावे लागतील, म्हणजे पूर्ण लर्न बाय हार्ट करावे लागतील. कारण की सीईटी असो किंवा नीट असो याचा बेस असते स्टेट बोर्ड. ओके, स्टेट बोर्ड जेव्हा तुमचं क्लिअर राहील तेव्हा तुम्ही जाऊन एंट्रन्स एक्झामचे क्वेश्चन फेस करू शकता, त्याशिवाय फेस करू शकत नाही. समजा तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर प्रिपेअर करत आहे, तर तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करत आहे याचा अर्थ स्टेट बोर्डच्या रिलेटेड तुमचं त्याचं सगळं क्लिअर पाहिजे. मग मी काय करेल, मग तुम्हाला काय करायचं आहे, मी प्रो सिरीजचे काही लेक्चर्स टाकते. प्रो सिरीजचे काही लेक्चर्स टाकल्यानंतर मी यात काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेते आणि ते टॉपिक्स तुम्हाला तेव्हाच जमतील जेव्हा तुमच्या स्टेट बोर्डची जी थिअरी असते ती कॉन्क्रीट झालेली राहील. तोपर्यंत ही सिरीज पाहण्यात काहीही अर्थ नाही. पहिले तुम्हाला ते कम्प्लीट करायला लागेल स्टेट बोर्ड, आणि नंतरच MSCT किंवा नीट प्रो सिरीज तुम्हाला पाहावं लागेल, किंवा कमीत कमी त्याची थोडीशी आयडिया तरी असणं गरजेचं आहे. ओके, पण आता मी एक व्हिडिओ लेक्चर टाकेल, तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीज मध्ये याच्या कमेंट बॉक्स मध्ये, याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, सॉरी कमेंट बॉक्स मध्ये म्हणतो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिली राहील. या लिंक वर नंबर ऑफ क्वेश्चन्स दिले राहील, नंबर ऑफ क्वेश्चन्स दिले राहील. दिस नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, आणि हे नंबर ऑफ क्वेश्चन्स टॉपिक वाईज राहतील. टॉपिक वाईज राहतील. आता टॉपिक वाईज म्हणजे कसे, फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, इंट्रोडक्शनचा जर पार्ट आहे, तर इंट्रोडक्शनच्या पार्टवर क्वेश्चन्स राहतील. म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शनचा पार्ट पूर्ण क्लिअर करायला लागेल. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज आहे, फिजिकल प्रॉपर्टीज वर क्वेश्चन्स राहतील. तो पार्ट तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. जर मी म्हटलं एक्झाम्पल घेऊन आलो, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जर असेल, तर त्या टॉपिक वरचे क्वेश्चन्स राहतील MCQ बेस्ड विथ 4 ऑप्शन्स. म्हणजे टॉपिक वाईज क्वेश्चन त्या तुम्हाला त्या लिंक मध्ये तुम्हाला भेटून जाईल, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, आणि त्याच्यावरून तुमचं स्वतःचं अनालिसिस होऊन जाईल की बा मला फिजिकल प्रॉपर्टीज वरचे क्वेश्चन जमून राहिले, पण मला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन वरचे क्वेश्चन जमून नाही राहिले. मग अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या टॉपिक वरचे MCQ तुम्हाला जमत नाही आहे त्या टॉपिक वरचे तुम्हाला पुन्हा तो टॉपिक रीड करावा लागेल. आणि याच्यासाठी महत्वाचं आहे तुमची स्टेट बोर्डची टेक्स्टबुक. तर कमीत कमी तुमची स्टेट बोर्डची टेक्स्टबुक मिनिमम 2 टाइम्स रीड झाली पाहिजे, लाईन टू लाईन. 2 वेळा लाईन टू लाईन रीड केल्या गेल्या असले पाहिजे. सोबत मी प्रत्येक टॉपिक मध्ये माझे जे नोट्स आहे, मी तुम्हाला जे नोट्स प्रोव्हाइड करत असतो,
माझे स्वतःचे हँड रिटन जे नोट्स आहे त्या नोट्स मध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन्स दिलेले आहे. म्हणजे जर टॉपिक वाईज क्वेश्चन तुम्ही जर स्वतः सॉल्व्ह करून जर पाहत असाल आणि त्याचे आन्सर जर तुमचे करेक्ट असेल तर तुम्हाला हे टॉपिक वाईज एमसीक्यू सॉल्व्ह करण्यात खूप जास्त इझी जाईल. तुम्ही त्याच्यात पहा, मी त्याच्यात सेक्शन करून दिलेले आहे. माझ्या टॉपिक वाईज क्वेश्चन्स मध्ये कसं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शिकवतो तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनच्या रिएक्शनच्या मागे सॉल्व्ह क्वेश्चन म्हणून एक सेक्शन असते. सॉल्व्ह क्वेश्चन मध्ये काही सब सेक्शन असतात. पहिलं सेक्शन असते स्टेट बोर्ड सेक्शन. स्टेट बोर्ड सेक्शन हे फक्त त्याच मुलांनी करायचं जे स्टेट बोर्ड साठी चांगले प्रिपेअर करायचे. पण तुम्हाला स्टेट बोर्ड जे एंट्रन्सला आहे त्यांना स्टेट बोर्ड सेक्शनही करावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्यात दुसरं सेक्शन आहे एनसीईआरटी सेक्शन. म्हणजे एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मधले क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत तेही तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला एंट्रन्स एक्झामचं सेक्शनही केलेलं आहे. ओनली फॉर नीट, ओनली फॉर जेडबलई, ओनली फॉर एमएससीईटी. म्हणजे त्यातले या चॅप्टरचे क्वेश्चन मी सॉल्व्ह केले ते तुम्हाला प्रिपेअर करायचे. म्हणजे ते जर तुम्ही हँड रिटन नोट्स पूर्ण प्रिपेअर केल्या असेल ज्या मी तुम्हाला होमवर्क करण्यासाठी दिलेले आहे तर तुम्हाला तुमचे सगळ्या टॉपिक्स वरचे सगळे क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर केलेले असतील आणि तुम्हाला हे टॉपिक वाईज क्वेश्चन वरून क्लिअरिटी होऊन जाईल की कुठला टॉपिक तुमचा चांगला प्रिपेअर झालेला आहे, कुठल्या टॉपिक मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे, कुठला टॉपिक तुम्हाला पुन्हा प्रिपेअर करावा लागेल. रीडिंगनी बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. मिनिमम मी काय सांगितलं तुम्हाला, स्टेट बोर्डचं जे टेक्स्टबुक असते ते मिनिमम 2 वेळा रीडिंग तुमचं झालं असलं पाहिजे. ओके, तर पहा हेच झालं माझ्या लेक्चर पाहिल्यानंतर टॉपिक वाईज जे क्वेश्चन्स आहे हे सॉल्व्ह करायचे. ज्या टॉपिक मध्ये डिफिकल्टी आहे त्या पुन्हा आपण क्लिअर करू. ओके, आणि जर त्याही नंतर काही डिफिकल्टीज येत असेल तर त्यानंतरच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करण्याची जबाबदारी ही माझी राहील. मी प्रो सिरीज मध्ये नेक्स्ट लेक्चर्स मध्ये तुम्हाला आलेल्या डिफिकल्टीज सॉल्व्ह करून देतील. सोबत माझे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. याच्यात आपण काय करणार आहे तर क्वेश्चन्स पाहणार आहे आणि त्याला सॉल्व्ह करण्याची टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे. क्वेश्चन्स नेमके अटेंड कसे करायचे, सॉल्व्ह कसे करायचे, याच्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, कसे फाइंड आउट करायचे आन्सर, या सिरीज मध्ये मी तुम्हाला त्याच्या प्रत्येक गोष्टीचं आन्सर देणार आहे. ओके, आता पहा वी विल स्टार्ट विथ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून आपण स्टार्ट करणार आहे. तर या लेक्चर मध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू करा. पहा स्टुडंट्स, तुमच्या समोर हे 2 क्वेश्चन्स आहे. हे 2 क्वेश्चन्स आपण पहिले रीड करू. रीड पहा. द कन्वर्जन ऑफ इथिल ब्रोमाइड टू इथिल आयोडाइड using sodium iodide and dry acetone is known as. Okay. First option है Schwarz reaction, second option है Wilkinson reaction, third reaction है Sandmeyer reaction and D option है Stephen reaction. Okay. सगळ्यात पहिले काय माहित पाहिजे तुम्हाला इथं, दिस इज कॉल्ड ॲज लर्निंग बेस्ड क्वेश्चन. तुम्ही किती चांगल्या प्रकारे एखादी केमिकल रिएक्शन लर्न करता त्याला त्या टाईपवर हे क्वेश्चन आहे, लर्निंग बेस्ड क्वेश्चन. पाहता याला कसं सॉल्व्ह करायचं पहा. काय होऊन राहिलं पहा, कन्वर्जन ऑफ इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड म्हणजे पहा CH3 CH2 Br तो इथिल आयोडाइड याचं कन्वर्जन कशात होत आहे, इथिल आयोडाइड मध्ये म्हणजे CH3 CH2 आणि I. दिस इज इथिल ब्रोमाइड, दिस इज इथिल ब्रोमाइड and this is ethyl iodide. This is ethyl iodide. Okay, ethyl iodide. आता पहा, using sodium iodide and dry acetone. Sodium iodide in presence of dry acetone. आता पहा रिएक्शन पहा, रिएक्शन मध्ये काय होणार आहे तर ब्रोमीनच्या जागी आयोडीन लागू राहिला आणि सोडियम Br सोबत बाहेर निघून जाईल. सोडियम Br सोबत बाहेर निघून जाईल. मीन्स देर इज अ एक्सचेंज ऑफ हॅलोजन ॲटम. हे क्लिक झालं पाहिजे, इथं पाहिल्याबरोबर ऑब्झर्व झालं पाहिजे. इथं काय होऊन राहिलं तर एक्सचेंज ऑफ हॅलोजन ॲटम्स होऊन राहिलं. आणि एक्सचेंज ऑफ हॅलोजन ॲटम्स हे कोणत्या रिएक्शन मध्ये होत असते हे तुम्हाला माहित पाहिजे. इट विल हॅपन इन फिल्किन्स्टन रिएक्शन. सो युअर करेक्ट आन्सर इज फिल्किन्स्टन रिएक्शन. युअर करेक्ट आन्सर इज फिल्किन्स्टन रिएक्शन. हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलू आपण. नेक्स्ट क्वेश्चन कडे पहा. इफ n रिप्रेझेंट टोटल नंबर ऑफ सिमेट्रिक कार्बन atoms in compound, the possible number of optical isomers of the compound is. Okay, now this is called as reading based question.
तुम्ही किती चांगल्या प्रकारे टेक्स्टबुक रीड करता त्या बेसिसवर हा क्वेश्चन आहे की तुम्हाला नंबर ऑफ पॉसिबल ऑप्टिकल आयसोमर जर फाइंड आउट करायचे असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे 2⁻n. याच्यासाठी यू हॅव टू रीड टेक्स्टबुक केअरफुली. तुम्ही जेव्हा तुमची टेक्स्टबुक केअरफुली रीड कराल तेव्हाच या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही इझिली करू शकता. तुमच्या बुक मध्ये एक सेंटेन्स आहे, फाइंड नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स we can find it by the formula 2⁻n where n represent asymmetry carbon atoms. किंवा तुम्ही माझ्या नोट्स जर पाहिल्या तर त्यातही तुम्हाला भेटून जातील. जितके नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन असतील तितके नंबर ऑफ ऑप्टिकल काय तयार होतात, आयसोमर्स तयार होतात. आणि याच्यासाठी तुम्हाला रीड टेक्स्टबुक केअरफुली ही नोट लक्षात ठेवायची. टेक्स्टबुक जर तुम्ही रीड केलं असेल तर या क्वेश्चनला तुम्ही पाहिल्याबरोबर काय करू शकता, आन्सर करू शकता. याला कुठल्याही प्रकारचं डोकं लागत नाही. पाच दोन क्वेश्चन्स मी तुमच्या समोर ठेवले ते हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. वी विल मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट क्वेश्चन. Students, we will move towards our next question. Third question. Which of the following functional group has given the highest priority while using RF configuration? RF configuration मध्ये प्रायोरिटी असाइन करण्यासाठी काही रूल्स होते. ते रूल्स तुम्हाला या क्वेश्चन्स मध्ये अप्लाय करायचे आहे. दिस क्वेश्चन इज कॉल्ड ॲज अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला रूल्स माहिती आहे सगळे आणि ते आता तुम्हाला अप्लाय करायचे आहे. तर दिस टाइप ऑफ क्वेश्चन इज नोन ॲज अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. ना तुम्हाला रूल्सची पूर्ण माहिती असल्यानंतर ती रूल्स अप्लाय करता आले पाहिजे. पहा आता या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप गिव्हन हायेस्ट प्रायोरिटी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर एक असिमेट्रिक कार्बन आहे त्याला हे 1 2 3 4 ग्रुप लागले. पहा पहिला ग्रुप लागला आहे C6H5 म्हणजे फिनिल ग्रुप, बेन्झीन रिंग. ओके. दुसरा लागलेला आहे C ट्रिपल बॉन्ड N सायनाइड. तिसरा ग्रुप लागलेला आहे C2H5 आणि चौथा ग्रुप जो लागलेला आहे तो लागला आहे CH3. आता इथं प्रायोरिटीज रूल असाही करताना आपण पहिले पाहतो हायेस्ट ॲटॉमिक नंबर कंटेनिंग एलिमेंट. तर हे एलिमेंट काय आहे, कॉमन आहे. फर्स्ट एलिमेंट प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. इथंही कार्बन आहे, इथंही कार्बन आहे, इथंही कार्बन आहे आणि इथंही पण काय आहे, कार्बन आहे. म्हणजे फर्स्ट एलिमेंट झाला तुमचा कॅन्सल, कार्बन झाला कॅन्सल. वी विल मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट एलिमेंट. नेक्स्ट एलिमेंट जर तुम्ही इथं विचार केला तर इथं पहा, इथं कार्बन येईल, इथंही कार्बन येईल, इथं हायड्रोजन येईल, पण इथं जाईल नायट्रोजन येईल. तर ड्यू टू नायट्रोजन it will get highest priority. फर्स्ट एलिमेंट कॉमन असल्या कारणाने वी विल कन्सिडर सेकंड एलिमेंट. इथं सेकंड एलिमेंट जर पाहिला तर तुम्ही कार्बन निघेल, इथं सेकंड एलिमेंट जर पाहिला तर तुम्ही नायट्रोजन निघेल, इथं सेकंड एलिमेंट पाहिला तर तुम्ही पुन्हा कार्बन निघेल आणि इथे जर पाहिला तर तो हायड्रोजन निघेल. या कारणानं कार्बनला नायट्रोजन लागलाय, नायट्रोजन लागल्या कारणानं इट विल गेट हायेस्ट प्रायोरिटी. मीन्स युअर करेक्ट आन्सर इज B. Cyanide group will given highest priority due to the presence of nitrogen atom next to the carbon atom. Now we will move towards next question. Next question पहा काय म्हणते. The product of the reaction is. Okay. या रिएक्शनचा प्रोडक्ट काढायचा आहे तुम्हाला. आता पहा ब्यूटुइन आहे, ब्यूटुइन आन्सर. ब्यूटुइन कसं आहे, CH3 C डबल बॉन्ड H C H CH2. आता पहा सिमेट्रिकल अल्कीन आहे, दोन्ही बाजूनी सेम ग्रुप प्रेझेंट आहे. कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या सिमेट्रिकल अल्कीन आहे. सिमेट्रिकल अल्कीन असल्या कारणाने कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही ऍडिशन करताना रिएजंटची. अनसिमेट्रिकल जर असेल तर मग आपण मार्कनी रूल अप्लाय करतो. पण इथं काय आहे, सिमेट्रिकल अल्कीन आहे. अनसिमेट्रिकल जर अल्कीन असेल म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या विथ रिस्पेक्ट टू इथे लागणारे जे ग्रुप्स आहे हे जर वेगवेगळे असतील तर मग जेव्हा आपल्याला HBr ची ऍडिशन करायचं आहे तेव्हा मार्कनी रूल आलेला असता. पण इथे पहा, इथे कुठल्याही प्रकारे अनसिमेट्रिकल अल्कीन नाही, सिमेट्रिकल अल्कीन आहे. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर HBr ची ऍडिशन करायची अनसिमेट्रिकल रिएजंटची.
आता कुठे पण हायड्रोजन लावू शकता, कुठे पण ब्रोमीन लावू शकता. जेव्हा मी फर्स्ट कार्बनवर हायड्रोजन लावतो फर्स्ट कार्बनवर, तर तुमचा प्रोडक्ट कसा दिसेल, CH3 CH2. पहा फर्स्ट कार्बनवर काय लावला मी, हायड्रोजन, आणि सेकंड कार्बनवर काय लावेल, ब्रोमीन, CH3 CH2 CH Br CH3. हा प्रोडक्ट फॉर्म होईल. जेव्हा मी फर्स्ट कार्बनवर हायड्रोजन आणि सेकंड कार्बनवर काय लावेल, Br लावेल. याला आपण ऍडिशन रिएक्शन म्हणतो. ओके. पहा आता मी काय करेल, आता मी फर्स्ट कार्बनवर ब्रोमीन लावतो आणि सेकंड कार्बनवर काय लावेल, हायड्रोजन लावेल. तर या केस मध्ये जेव्हा ऍडिशन होईल तेव्हा प्रोडक्ट कसा फॉर्म होईल, CH3 CH Br CH2 CH3. म्हणजे दोन्ही प्रोडक्ट, हे दोन प्रोडक्ट इथे फॉर्म होण्याचे चान्सेस आहे ड्यू टू द सिमेट्रिकल अल्कीन. कारण की कुठेही ऍडिशन होऊ शकते. जर अनसिमेट्रिकल अल्कीन असतात आपण मार्कोनिकॉफ रूल यूज केला असता. आणि मार्कोनिकॉफ रूलचं म्हणणं काय असते नेहमी तुम्हाला माहित असलं पाहिजे, निगेटिव्ह पार्ट मस्ट गो टू दॅट कार्बन ॲटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन इन केस ऑफ अनसिमेट्रिकल अल्कीन अँड अनसिमेट्रिकल रिएजंट. पण दिस इज सिमेट्रिकल अँड दिस इज अनसिमेट्रिकल. त्यामुळे आपण कुठे पण ऍडिशन केली तर दोन्ही प्रोडक्ट फॉर्म होण्याचे चान्सेस आहे. दिस इज कॉल्ड ॲज ऍडिशन रिएक्शन. याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. मग पहा आता हे प्रोडक्ट कुठे दिसते, तर हा जर प्रोडक्ट तुम्ही ऑब्झर्व केला तर हा प्रोडक्ट आहे तुमचा बी, हा प्रोडक्ट आहे तुमचा बी, आणि हा प्रोडक्ट जो आहे हा बी ऑप्शन मध्ये दिलेला आहे. हा प्रोडक्ट कुठे दिलेला आहे, तर पहा हा प्रोडक्ट ए ऑप्शन मध्ये दिलेला आहे. हा प्रोडक्ट ए ऑप्शन मध्ये दिलेला आहे. म्हणजे तुमचे दोन्ही आन्सर करेक्ट असू शकतात. मग दोन्ही आन्सर करेक्ट असू शकतात ते कुठे आहे, तर बोथ ए अँड बी मध्ये आहे. इट इज प्रेझेंट इन बोथ ए अँड बी. तर तुमचा करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन. द करेक्ट आन्सर इज डी ऑप्शन. तर येतं पहा, इथं तुम्हाला ऍडिशन रिएक्शनची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला स्वतः याचा प्रोडक्ट फाइंड आउट केल्यानंतर अरे तुम्हाला इथे ऑप्शन कडे पाहायचं, त्याच्याशिवाय ऑप्शन कडे पाहायचं नाही. पहिले ऑप्शन कडे जर तुम्ही रिएक्शनच्या मध्ये पाहिलं तर कन्फ्युजन क्रिएट होते. पहिले आपण ऍडिशन रिएक्शन करून पाहिजे, आपले प्रोडक्ट मॅच होते का तर पाहिजे, आपले प्रोडक्ट जर मॅच कुठे होते ते पाहिजे. ते जर झाले तर ठीक, नाही झाले तर तुमची रिएक्शन कुठेतरी चुकलेली आहे. इथे पहा माझे दोन्ही ऑप्शन मॅच झाले, तर आन्सर इज बोथ ए अँड बी. तर दोन आन्सर पण असू शकतात. ओके, तर हे नोट डाऊन करून घ्या. वी विल मूव टू अवर नेक्स्ट क्वेश्चन. पहा स्टुडंट, हे लेक्चर स्किप करू नका. हे लेक्चर जर तुम्ही स्किप करत गेले तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही सीईटी सारख्या एक्झामला कधीच फेस करू शकणार नाही. आणि माझे क्वेश्चनची लेवल आहे की जसे जसे लेक्चर समोर जात जाईल तसे तसे या क्वेश्चनची लेवल पण काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. तर तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले हे नोट डाऊन करून घ्या. पहा स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन कडे बघू. Which of the following reaction is anti-Markovnikov addition? पहा, anti-Markovnikov addition माहित असलं पाहिजे. Markovnikov addition. Anti-Markovnikov addition काय आहे? Anti-Markovnikov addition चं काय म्हणणं असते पहा. In case of unsymmetrical alkene and unsymmetrical reagent. In case of unsymmetrical alkene and unsymmetrical reagent, in presence of peroxide, the negative part of reagent must go to that carbon atom which contains less number of, which contains more number of
हायड्रोजन ऍटम्स. ज्याच्यात मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स असतील तिथे जायला पाहिजे. हे कशाचं म्हणणं आहे? अँटी मार्कोनिकॉफ रूल. पहा, अनसिमेट्रिकल अल्कीन असेल, अनसिमेट्रिकल रिएजंट असेल, in presence of chiral peroxide, negative part of reagent must go to that carbon atom which contains more number of hydrogen atom. मार्कोनिकॉफ असतात लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम असते. पहा आता इथे कुठे कुठे जात आहे पहा. आता पहा फर्स्ट रिएक्शन पहा, CH3 CH डबल बॉन्ड CH2 HBr peroxide च्या प्रेझेन्स मध्ये ऍडिशन राहिली. आता याला आपण दोन्ही अनसिमेट्रिकल आहे आणि peroxide आहे, तर इथं अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन होण्याचे चान्सेस आहे. तर पहा आपल्या रूल अनुसार H वर असते पॉझिटिव्ह चार्ज आणि Br वर असते निगेटिव्ह चार्ज. तर ब्रोमीन अशा कार्बन जोड झाला पाहिजे ज्याच्यात मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहे. आणि डबल बॉन्डच्या विथ रिस्पेक्ट टू मोर नंबर ऑफ हायड्रोजन कोणत्या कार्बनवर आहे? या कार्बन आहे. तर ब्रोमीन इथं लागायला पाहिजे, तर आपण त्याला कोणती ऍडिशन म्हणू? मार्कोनिकॉफ ऍडिशन. पण ऍक्च्युअली एक्सपेक्टेड Br इथं लागते, इथं मार्कोनिकॉफ ऍडिशन झाली, म्हणून दिस रिएक्शन कॅन नॉट बी अवर आन्सर. ओके, पाहता नेक्स्ट कडे नेक्स्ट रिएक्शन कडे बघू. CH3 CH डबल बॉन्ड CH2 वरच्या सारखंच आहे, पण इथं काय झालंय? पेरॉक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये तुमचा जो निगेटिव्ह पार्ट आहे म्हणजे Br निगेटिव्ह हा या कार्बन जोड केलेला आहे ज्याच्यात मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहे विथ रिस्पेक्ट टू डबल बॉन्ड. डबल बॉन्ड वरच पाहायचं, बाकीचे कार्बन पाहिजे नाही, कारण की ऍडिशन रिएक्शन हे विथ रिस्पेक्ट टू डबल बॉन्ड होत असते. तर पहा एक्सपेक्टेड होतं की ब्रोमीन इथं मोर नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वर जाईल, तर तो इथे गेलेला आहे आणि हायड्रोजन हा लेस नंबर ऑफ हायड्रोजन कंटेनिंग कार्बन वर गेला. तर दिस इज मार्कोनिकॉफ ऍडिशन. हे कोणती ऍडिशन आहे? मार्कोनिकॉफ ऍडिशन आहे. पहा खालचं एक्झाम्पल पहा, खालचं एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे. खालचं एक्झाम्पल इथं बोथ डी एंड सी नाही, बोथ बी अँड सी पाहिजे. ओके, पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा. CH3 CH डबल बॉन्ड CH2 FCl ची ऍडिशन होणार आहे. आता पहा Cl निगेटिव्ह मस्ट गो टू दॅट कार्बन ऍटम विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. म्हणजे इथे गेलेला आहे, तर हे पण कोणती ऍडिशन आहे? अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन. म्हणजे सी पण करेक्ट आहे, सी पण करेक्ट आहे, म्हणजे तुमचा आन्सर काय येईल? बोथ बी अँड सी. असंच होईल ना? नाही. इथं पहा, इथे तुम्हाला अँटी मार्कोनिकॉफ सोबत रीडिंग पण स्ट्रॉंग पाहिजे, रीडिंग वर पण लक्ष असलं पाहिजे. का बरं? तर अँटी मार्कोनिकॉफ रूल हा फक्त एकच रिएजंटला अप्लिकेबल आहे, त्याचं नाव आहे HBr इन peroxide. It is not applicable to HCl. It is not applicable to HCl. It is only applicable to HBr. So not the D correct answer. The correct answer is B. So याचा करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन. पहा यासाठी काय माहित पाहिजे? अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन माहित पाहिजे आणि अँटी मार्कोनिकॉफच्या विथ रिस्पेक्ट टू रीडिंग तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये स्टेटमेंट आहे, तुम्ही जर माझ्या नोट्स पण व्यवस्थित रीड केले असेल तर त्याच्यातही तुम्हाला याचं हे स्टेटमेंट भेटून जाईल. तर दिस इज द आन्सर. वी विल मूव्ह टुवर्ड अवर नेक्स्ट क्वेश्चन. पहा क्वेश्चनची लेवल चांगली वाढणार आहे आता यापुढे. तुम्हाला हे इथे जर समजलं तर जाऊन तुम्ही त्या टॉपिक वाईज मध्ये तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, नाही तर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात काय होऊन जा? फेल होऊन जा. याला नोट डाऊन करून घ्या. वी विल मूव्ह टुवर्ड्स अवर नेक्स्ट क्वेश्चन. Past students, we will move towards our next part. Next question is in elimination reaction. पहा elimination reaction कुठे होती? जिथे कार्बन एक हॅलोजन ऍटम आणि एक हायड्रोजन ऍटम हा रिमूव्ह होतो आणि देयर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड. जिथे डबल बॉन्ड फॉर्म होते त्याला आपण कोणती रिएक्शन म्हणतो? एलिमिनेशन रिएक्शन. हायड्रोजन ऍटम adjacent to carbon atom having less number of hydrogen atom is preferentially removed. This is ruled by. म्हणजे हायड्रोजन ऍटम कुठला रिमूव्ह करायचा? तर जिथं लेस नंबर ऑफ काय प्रेझेंट आहे? हायड्रोजन ऍटम. तिथलाच का बरं रिमूव्ह करायचा? हे कोणत्या रूलनी आलं? आता पहा मी जेव्हा शिकवतो तेव्हा मी तुम्हाला सांगत असतो, पहा जेव्हा कधी डबल बॉन्ड फॉर्म होते तेव्हा सेटजेफ रूल, आणि जेव्हा कधी डबल बॉन्ड पासून सिंगल बॉन्ड फॉर्म होते तेव्हा आपला मार्कोनिकॉफ रूल, हे दोन येतात, मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ. पहा माझे शब्द लक्षात ठेवायचा. जेव्हा डबल बॉन्ड फॉर्म होते तेव्हा कोण खुर्ची टाकते? तर आपला
आपला जो आहे सेट-जेफ रूल. आणि जेव्हा कधी डबल बॉन्ड पासून सिंगल बॉन्ड फॉर्म होते म्हणजे ऍडिशन रिएक्शन होते तेव्हा कोण कुठची टाकते तर मार्कोनिकॉफ रूल. तर पहा हे जे माझे शब्द आहे लक्षात घ्या. हे जर तुम्हाला लक्षात राहिले तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. इथं काय होणार आहे तर एलिमिनेशन होणार आहे. एलिमिनेशन म्हणजे डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे. आणि डबल बॉन्ड जेव्हा फॉर्म होत असेल फॉर्म तेव्हा कोण कुठची टाकते तर सेट-जेफ रूल. मीन्स युअर करेक्ट आन्सर इज सेट-जेफ रूल. ओके. आता पहा we will move towards our next question. In SN1 mechanism for the hydrolysis of alkyl halide to an alcohol involves the formation of SN1 mechanism म्हणत आहे. एक SN1 mechanism बद्दल तुम्हाला सगळी डिटेल माहिती पाहिजे की SN1 mechanism is a two step mechanism. दोन स्टेप मेकॅनिझम आहे. ओके. याच्यात इंटरमिजिएट फॉर्म होतो. टू स्टेप सोबत इंटरमिजिएट फॉर्म होतो. आणि याच्यात कोणता इंटरमिजिएट फॉर्म होतो रे फर्स्ट स्टेप मध्ये. पहा फर्स्ट स्टेप मध्ये इंटरमिजिएट फॉर्म होतो. कुठला इंटरमिजिएट फॉर्म होतो तर त्याचं नाव आहे कार्बोकटायन. कार्बोकटायन मीन्स कार्बन कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याचं काय कंप्लीट असेल तर सेक्स्टेट कंप्लीट असेल. त्याचं काय कंप्लीट असेल तर सेक्स्टेट कंप्लीट असेल. तर पहा आता कार्बोनियम आयन मीन्स कार्बन कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज. ओके. म्हणजे आपला करेक्ट आन्सर काय आहे ए. तरी आपण बाकीचे ऑप्शन कोण घेऊ. पेंटाव्हॅलंट कार्बन ट्रान्झिशन स्टेट मध्ये SN2 रिएक्शनच्या फर्स्ट म्हणजे स्टेप मध्ये क्रिएट होते जिथे इनकमिंग न्यूक्लिओफाइल आणि आउटगोईंग आपला जो असते हॅलोजन हे पेंटाव्हॅलंट कार्बन फॉर्म करतात. कार्बेनियॉन म्हणजे कार्बन कंटेनिंग निगेटिव्ह चार्ज विथ सेक्स्टेट कंप्लीट आणि फ्री रॅडिकल मीन्स कार्बन कंटेनिंग सिंगल इलेक्ट्रॉन. तर हे कुठलेच इंटरमिजिएट कार्बन आणि इंटरमिजिएट हे आपल्या सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिएक्शन मध्ये क्रिएट होत नाही. कुठले होतात एक तर कार्बोनियम आयन होते आणि कुठलं होते पेंटाव्हॅलंट कार्बन होते. पेंटाव्हॅलंट कार्बन हे SN2 मेकॅनिझम मध्ये होते आणि कार्बोनियम आयन हे SN1 मेकॅनिझम होते. तर पेंटाव्हॅलंट कार्बन कशात होते SN2 मध्ये. तर याच्याबद्दल विचार करायची काहीही गरज नाही. SN1 मध्ये आपल्याला माहित पाहिजे की इट इज टू स्टेप मेकॅनिझम. फर्स्ट स्टेप मध्ये याच्यात इंटरमिजिएट काय होते त्या इंटरमिजिएटचं नाव आहे कार्बोकटायन. अँड कार्बोकटायन इज ऑल्सो नोन ॲज कार्बोनियम आयन. तर दिस इज अवर फर्स्ट लेक्चर. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये भेटू. त्याच्यातही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन असे ट्रिकी क्वेश्चन्स येतील. हळूहळू क्वेश्चनची लेवल वाढत जाईल. नाउ दिस इज CET बेस्ड क्वेश्चन. तर याच्या बेसिस वरचे काही क्वेश्चन्स तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जातील. तुम्ही ते टॉपिक वाईज सॉल्व्ह करून पाहिजे. मी पण तुम्हाला सॉल्व्ह करून देईल आणि आपण ते आपल्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये डिस्कस करू. सो वी विल मीट इन अवर नेक्स्ट लेक्चर.